क्रोधाच्या आहारी जाऊ नये. उज्जैनी नावाच्या नगरीत माधव नावाचा एक तरुण ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोला मुलगा झाला. एक दिवस बाळाला घरी ठेवून ती नदीवर आंघोळीला निघाली. जाताना तिनं माधवाला सांगितलं, अहो, झोपलेल्या बाळाकडे लक्ष नीट ठेवा हा. बायको नदीवर गेल्यावर राजाकडून एक सेवक माधवाला राजवाड्यावर बोलवण्यासाठी आला. अहो महाराज, चला लवकर राजवाड्यावर, आमचे महाराज तुम्हाला श्राद्धाचं दान देणार आहे ती, सेवक म्हणाला. माधवाला वाटलं, आपण राजवाड्यावर लवकर गेलो नाही तर दुसराच कोणीतरी ब्राह्मण श्राद्धाचं दान घेईल, दुसऱ्याचा लाभ होईल. परंतु माधवाला बाळाची काळजी वाटत होती, कारण त्याची बायको अजून परतली नव्हती. काय बरं करावं? या माझ्या इमानी मुंगसाला झोपलेल्या बाळाच्या रक्षणार्थ ठेवावं. हे मुंगूस माझं आवडतं असून अगदी पुत्रा समान आहे. ते काळजीपूर्वक माझ्या बाळाचं रक्षण करील. असं म्हणून माधवानं मुंगसावर बाळाच्या रक्षणाची जबाबदारी टाकली. शहाणं इमानी मुंगूस झोपलेल्या बाळाजवळ बसून राहिलं. इतक्यात एक काळा कभिन्न साप बाळाच्या दिशेने येताना मुंगसानं पाहिला. अरे बापरे, हा दुष्ट काळा साप इकडेच येतोय. बाळाला तो चावला तर? नाही नाही नाही, मी त्याच्याशी लढून त्याला ठार करीन आणि बाळाचं रक्षण करीन. मुंगसाने एकदम सापावर झेप घेतली. दोघांची झटापट झाली. शेवटी मुंगसानं सापाचे तुकडे तुकडे केले. सापाचे तुकडे करताना मुंगसाचं तोंड पाय सापाच्या रक्ताने माखलं होतं. पण बाळ सुखरूप आहे असं पाहून त्या इमानी मुंगसाला समाधान वाटलं. ते धन्याची वाट पाहत दारात थांबलं. थोड्या वेळानं माधव राजवाड्यात मिळालेलं दान घेऊन घाईघाईनं घरी परतला. दारातच त्याला रक्ताने तोंड माखलेलं मुंगूस दिसलं. ते मुक मुंगूस बिचार धन्याच्या पायावर अंग घासून आपली माया दाखवत होतं. माधव ब्राह्मणाला वाटलं की आपल्या बाळाला मुंगसानं मारलं. त्याला खूप दुःख झालं आणि रागही आला. अरे दुष्टा, माझ्या बाळाला मारलंस, विश्वासघातकी. त्याने एक दांडका घेतला आणि रागानं त्याच्या डोक्यात घातला. मुंगूस बिचार मरून गेलं. नंतर माधव घरात गेला. बघतो तर बाळ गाढ झोपलेलं आणि जवळच एका सापाचे तुकडे पडलेले. काय घडलं असावं ते त्याच्या ध्यानात आलं. अरे रे, माझ्यावर उपकार करणाऱ्या इमानी मुंगसाला मी ठार मारलं. देवा रे देवा, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. माधवाला आता पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग नव्हता. म्हणून क्रोधाच्या आहारी जाऊ नये.